22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांची जात विचारून 4 आतंकवाद्यांनी तेथे त्यांच्यावर गोळीबार केला। दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 27 निष्पापांचा बळी गेला होता। याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असतानाच नवी मुंबई वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुस्लिम समाजातर्फे आतंकवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनादरम्यान उपस्थित मुस्लिम बांधवांनी भारत माता की जय, दहशतगर्दी नहीं चलेगी, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या। मुस्लिम धर्मात आतंकवादाला थारा नाही अशा भावना मुस्लिम समाजाकडून व्यक्त करत हल्ल्यात मयत पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सेना जोरदार प्रत्युत्तर देईल असा विश्वास देखील यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे। काश्मीरमध्ये पहलगाव या ठिकाणी जो अत्यंत निषेधार्ह घटना घडली, आतंकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले 27 भारतीय बांधव त्यांचा निष्पाप त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवी मुंबई मुस्लिम समाजाच्या वतीने आज मुस्लिम बांधव वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले। श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे आणि एक प्रकारे आमच्या देशाबरोबर, आमच्या भारत देशाबरोबर हे एक पाकिस्तानने पुकारलेलं एक युद्धच आहे। त्यामुळे या सभेमध्ये पाकिस्तानचा निषेध करणं, आतंकवादाचा निषेध करणं हा सुद्धा या सभेचा एक उद्देश होता आणि नवी मुंबईतील समस्त मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्तींनी या ठिकाणी आले, त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि हे प्रतिकात्मक प्रतिनिधी असतील तरी समस्त भारतातील मुस्लिम बांधवांची हीच भावना आहे आणि हा आतंकवाद कायमस्वरूपी संपला पाहिजे। प्रत्येक भारतीयाला भारतामध्ये कुठेही मुक्तपणे फिरता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे आणि आतंकवादाची कुठलीही भीती भारतीयांमध्ये नसली पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही व्यक्त केली। आणि या प्रकारे नवी मुंबईतलं, भारतातलं, महाराष्ट्रातलं वातावरण नेहमी बंधुत्वाचं राहावं यासाठी सुद्धा मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली। हम पूरे नवी मुंबई से मुस्लिम समाज के प्रतिष्ठित लोग यहाँ पर जमा हुए थे। वो 22 अप्रैल को जो आतंकवाद हमला हुआ पहलगाम में और जो बेकसूर हमारे हिंदू और मुस्लिम भाई जो मारे गए उनके लिए आज हमने यहाँ पर एक प्रोटेस्ट करने के लिए हम यहाँ पर खड़े हुए थे। हम लोग इस आतंकवादी हमले का पुरजोर मजम्मत करते हैं और हम हुकूमत हिंद से मुतालबा करते हैं कि वो आतंकवादी जो जहाँ कहीं भी छुपे हो उन्हें वहाँ से ढूंढ के निकाला जाए और बीच चौराहे पर ला के उन्हें फांसी दी जाए, ताकि बाकी आतंकवाद जो आगे चल के अगर कोई ऐसा आतंकवाद करने की भी अगर कोशिश भी करे तो उसकी हिम्मत ना होने पाए। हम सब हमारे हिंदू भाइयों के और जो ज़ख्मी हुए हैं उनके भी हम दुख में बराबर के शरीक हैं। हम सब यहाँ पर हम हिंदुस्तानी हैं, हम लोगों का एक ही है, हम सारे मुसलमानों का, हिंदुस्तानी मुसलमानों का हमारा सबसे पहला हमारा जो है कि हम पहले सबसे पहले हम हिंदुस्तानी हैं, फिर हम मुसलमान हैं। तो हम उनके दुख में बराबर के शरीक हैं और ये हमले की हम पुरजोर मजम्मत करते हैं। मैं फिर से हुकूमत इनसे मुतालबा करता हूँ कि उन आतंकवादियों को जल्द से जल्द ढूंढ कर निकाला जाए और उनके कैफर अंजाम तक उनको पहुँचाया जाए। हम आज इस सभा में जो हम उनके लिए हमने दुआएं भी की है और अल्लाह ताला से दुआ करते हैं कि उनके घर वालों को अल्लाह ताला सुख शांति और समृद्धि अता फरमाए। आमीन। आतंकवादियों ने धर्म पूछा गया उनको। आतंकवादियों का कोई धर्म नहीं होता। आतंकवादियों ने ये धर्म जो पूछा है कि सिर्फ हम हिंदू जो हमारे मुल्क में जो अमन का जो चल रहा है कि भाई अमन व अमान से लोग रहते हैं, कुछ लोगों को छोड़ के करते हैं, लेकिन फिर भी ज़्यादातर 95% से भी ज़्यादा लोग ऐसे हैं जो अमन चाहते हैं। और ये अमन की हवा ख़राब करने के लिए उन्होंने ये ख़ास तौर से जुमला अपनाया और धर्म पूछ के उन्होंने गोली चलाई गई। ये ऐसा नहीं होना चाहिए था। उसके बावजूद भी वहाँ के कश्मीरी भाइयों ने वहाँ पर एक हिंदुस्तानी भाईचारे का मुजाहरा किया, जिसकी तारीफ़ हमारे हिंदू भाइयों ने भी की। तो उन लोगों ने कितनी भी कोशिशें कर ली, लेकिन वो अपनी कोशिशों में कामयाब नहीं हुआ, ना कामयाब होंगे। तो इंशाल्लाह ये ऐसे कई लोगों ने इससे पहले भी कोशिशें की गई है, लेकिन ऐसी कभी कोशिशें ना कामयाब हुई है ना होंगी। तो ये धर्म का जब पूछना था ये बेमाने था, ऐसा कुछ भी नहीं है। और आगे चल के हिंदुस्तान की हवा हमेशा जिसे अमन से चलती आई है उसी तरह से हम लोग अमन से रहें। येथील पहलगाव इथे जो दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला भारतीय नागरिकावरती झाला आणि त्याच्यामध्ये आपले
मी तर म्हणतो की नागरिक शहीद झाले, कारण हे देशासाठी शहीद झालेले लोक आहेत. तर अशा निष्पाप लोकांवरती इतक्या क्रूरपणे हल्ला करून त्यांना संज्ञा कशाची द्यायची हे इथं शब्द सुचत नाहीत. कारण जनावरसुद्धा माणसाचा आदेश पाळतात, ते जनावरापेक्षाही गेलेली केस आहे. असे आतंकवादी आणि इतका भयानक हल्ला, त्याचं सगळ्या भारतीयांना जसं दुःख आहे तसं आमच्या मुस्लिम समाजालासुद्धा तेवढंच दुःख आहे, तेवढाच धक्का लागलेला आहे. किंबहुना मुस्लिम समाजावरला तर जास्त प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण असं आहे की देशाचं जे वातावरण आहे ते संशयाचं वातावरण आहे. हिंदू मुसलमान करून पूर्ण विष करण्याचा प्रयत्न या देशात पण झालेला आहे. आणि त्यामध्ये मग जे याच्यावरती येतात, बोर्डवरती येतात की मुस्लिमाकडे संशयाने पाहिलं जातं. अशा वेळी असा भयानक हल्ला झाला तर आमचे तर हातपायच गळून जातात. कारण नैतिक बळ संपतं. कुठंतरी आम्हालासुद्धा त्याची लज्जा वाटते, कुठंतरी आम्हीसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आलोत असं आम्हाला जाणवतं. कारण शेवटी मुस्लिम हा शब्द तिथं जोडलेला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. काश्मीरच्या लोकांनी ते दाखवून दिलं की काश्मीरची जनता पूर्णपणे पर्यटकांच्या बाजूने होती, त्यांच्या जीविताचं रक्षणासाठी धावली. किंबहुना काश्मीरच्या एका युवकाने, घोडस्वार युवकाने स्वतःवरती गोळ्या घालून घेतल्या, त्यांची आतंकवादीची बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला. अशा तो आमचा खरा भारतीय, तो आमचा मुस्लिम समाजाचा खरा प्रतिनिधी. आम्ही त्याच्या पाठीशी उभा. आणि मुस्लिमाचं हे रूप आहे देशासाठी, हे दाखवण्यासाठी जागोजागी आमचे लोक श्रद्धांजलीची सभा घेत आहेत. मनातून अतीव दुःख आहे. आणि जे लोक गेले आहेत ते आमचीच आहेत. ते हिंदू का मुसलमान याच्यापेक्षा ती मानवजातीचे आहेत, आमची आहेत, भारतीय आहेत, आमचे बांधव आहेत. आणि आम्ही सगळे एकच आहोत, हीच भावना व्यक्त करण्यासाठी आजची सभा इथं आयोजित केली होती. आणि आम्ही आमच्या सर्व समाजाच्या वतीने नवी मुंबईच्या सर्व देशवासियाबरोबर आहोत हे तर आश्वस्त करतोच, परंतु कठोरात कठोर शासन त्या आतंकवाद्याला झालं पाहिजे अशीही मागणी करतो. आणि सर्व समाजाबरोबर, देशबांधवाबरोबर, देशातल्या संपूर्ण नागरिकाबरोबर आम्ही आहोत. जो काही निर्णय भारत सरकार करेल त्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे आमचा समाज उभा असेल असं मी इथं नवी मुंबईकरांच्या वतीने आश्वस्त करतो तुम्हाला.